तर अजून बघणार आहे क्लास 5th चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन. ओके, काय डेसिमल फ्रॅक्शन मध्ये बघा काय म्हणते. अ डेसिमल फ्रॅक्शन इज द फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर 10, 100, 1000 एक्सेट्रा अँड राईट युजिंग अ डेसिमल पॉईंट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला म्हणतो आपण न्यूमरेटर, हा असतो आपला डिनॉमिनेटर. जी वरची व्हॅल्यू राहते ती न्यूमरेटर म्हणतो आणि खालच्या व्हॅल्यू आपण काय म्हणतो तर डिनॉमिनेटर असं म्हणतो. आता या डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपल्याला काय तर 10, 100 किंवा 1000 अशी पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला इथं म्हटलं आहे. आणि जर आपल्याला जर डेसिमल पॉईंट जर दाखवायचं असेल तर फॉर एक्झाम्पल आपण 3.2 असं लिहितो. त्याला कसं लिहितो, हा जो पॉईंट असतो तो आपण त्याला मधात दर्शवतो, याला म्हणतात डेसिमल पॉईंट. ओके, आता इथं एक्झाम्पल दिलं आहे की 3/10. जर मला याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पल काय करायचं असते, तर मी काय बघेल की हा जो लास्ट नंबर दिलेला आहे, सॉरी मी काय चेक करेल की इथे 0 किती वेळा दिलेला आहे. तर 0 मला इथे एकच वेळा प्रेझेंट आहे आणि वरती जो डिजिट आहे तो फक्त एकच वेळा दिलेला आहे. सिम्पली तर मी याला लिहिणार आहे 0.3. काय करेल मी याला 0.3 असं लिहिलं. पण जर मला वरते 2 डिजिट दिलेले आहेत आणि खाली सुद्धा आपले 2 डिजिट आहेत, ओके, 0 किती वेळा, एक वेळा, म्हणजे मी याला कसं लिहू शकतो 3.0 असं लिहू. ओके, जर आता तसंच मी इथे व्हॅल्यू वाढवतो कुठची, तर न्यूमरेटरची व्हॅल्यू आपण जर 300 ठेवली आणि डिनोमिनेटरची व्हॅल्यू आपण 10 ठेवली तर आपण त्याला कसं लिहू शकतो, सिम्पली 13. फक्त 0 किती टाइम्स दिलेला आहे आणि वरची जी व्हॅल्यू आहे ती कशी दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानुसार आपण त्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, डेसिमल पॉईंटमध्ये आराम पुढे दिलं आपल्याला. प्लेस व्हॅल्यू इन डेसिमल्स. प्लेस व्हॅल्यू इन डेसिमल कसं त्याला रीड करतो, काय करतो बघूया. आता डेसिमल प्लेस दिलेलं आहे आपल्याला की 0.1. ओके, मग याचा अर्थ काय असतो तर हा राहील आपला 1 न्यूमरेटरला आणि एक नंतर पॉईंट, याचा अर्थ हा 10 आपला कुठे येईल तर हा डिनॉमिनेटरमध्ये येईल. ओके, त्याच्यानंतर 0.01 असं दिलं आहे, बघून घ्या 2 आहेत, 2 नंतर पॉईंट दिलेला आहे, म्हणजे आपण याला काय तर 1 जसं तसं येईल आपला आणि इथे येईल आपला 100. आता 0.001 अशी व्हॅल्यू आहे. टोटल नंबर्स किती आहे 3, म्हणजे इथे काय येईल आपला 1 जसं तसं येईल आणि इथे येईल आपला 1000. बरोबर. त्याच्यानंतर 0.0001 म्हणजे 1/1, 2, 3, 4. क्लिअर. अशा व्हॅल्यू वाढत राहा. रीड कसं करायचं बघा. फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिलं आहे की 4.56. आता याच्यात प्लेस व्हॅल्यू कशा बघायच्या असतात बघून घ्या. फर्स्ट जो आपला 4 आहे, आपण जनरली कुठून करतो, युनिट, टेन्स, 100 असं करतो ना. इथे थोडासा चेंज करतात. तर 4 काय झाला तर आपला 4 झाला आपला इथे होईल 1's प्लेस. ओके, त्याच्यानंतर 5 काय झालं तर आपला हा झाला टेन्स, नॉट अ टेन्थ. टेन्स, THS आपण त्याला उच्चारण करतो. आणि 6ची जी व्हॅल्यू ती होणार आपली 100, THS, हंड्रेड्स. ओके, जर आपल्याला फ्रॅक्शनची व्हॅल्यू दिली आहे तर आपण त्याला कन्वर्टसुद्धा करता आलं पाहिजे. जसं की 0.7 लिहू शकतो किंवा 32.10 म्हटलं तर आपला आन्सर आहे 3.2. ओके, अशाप्रमाणे आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. प्रॉब्लेम सेट नंबर 36 बघू काय म्हणते. राईट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन अ डेसिमल फॉर्म अँड रीड डेम. ओके, काय करायचं पहिले आपल्याला, त्याला जे मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला पहिले कन्वर्ट करायचं. तर मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट कसं करायचं बघून घ्या. 3 हा करायचा तो आपला होल नंबर असतो आणि 9/2 ही जी व्हॅल्यू आपली आहे फ्रॅक्शनची व्हॅल्यू असते. आता आधी सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय असते तर ह्याच्यात ती लिहिली असते, ती आहे याला करायचं मिक्स फ्रॅक्शन टू फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. तर आधी काय करतो आपण तर जो डिनॉमिनेटर असतो आपला त्याला करतो मल्टिप्लाय आणि नंतर ते जे आपला आन्सर येईल त्याला करतो आपण न्यूमरेटरमध्ये ॲड. म्हणजे 10 मल्टिप्लायड बाय 3 प्लस 9 आणि अपॉनमध्ये डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ॲज इट इज ठेवायची. ओके, काय करायचं आधी तर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं होल नंबर म्हणजे जो आपला 3, नंतर जे आन्सर येणार आहे त्याला प्लस करायचं आपल्याला न्यूमरेटरमध्ये. ओके, आता इथे 10 3 जा 30 म्हणजे 13 प्लस 9 डिवायडेड बाय 10 ठेवू म्हणजे 39.10 आपला आन्सर आला आहे. समजलं. आता याला आपल्याला जर डेसिमल पॉईंटमध्ये करायचं तर कसं करायचं, 10 याचा अर्थ मी करेल 3.9 म्हणजे आपलं पहिल्याचा आन्सर काय आहे तर 3.9 आणि रीड कसं करायचं तर
3.9 असं त्याला वर्ड फॉर्ममध्ये लिहितो आणि रीडसुद्धा करतो. सेकंड क्वेश्चन आपला 4/10. सेम प्रोसेस करायची आपल्याला. फर्स्ट 10 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 4 अँड डिवायडेड बाय 10. 10 1 जा 10, 10 प्लस 1 इज अ 14, म्हणजे 14/10 व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे आपला आन्सर काय ना तर 1.4 आपला आन्सर आहे. क्लिअर आहे. थर्ड क्वेश्चन आपला 5/3. 5 मल्टिप्लाइड बाय 10 प्लस 3 डिवायडेड बाय 10. 5 10 50, 50 प्लस 3 इज 53/10. म्हणजे येणार आहे 5.3 आपला आन्सर. क्लिअर. आता इथे फक्त 8/10 अशी व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे 8/10चा अर्थ काय असतो तर 0.8 लिहिलं आहे. तसंच 7.10 म्हणजे काय तर याचा आन्सर काय येणार आपला 7.10चं, तर ते येणार आहे 0.7. तर प्रॉब्लेम सेट नंबर 37 बघूया. काय म्हणते, राईट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन अ डेसिमल फॉर्म अँड रीड डेम अलाउड. सेम प्रोसेस करायचे. काय दिलं आपल्याला की आधी आपण काय करू तर 9 1/10 लिहिलं आपण. याला आधी आपण काय करू तर मिक्स फ्रॅक्शनमधून फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. म्हणजे 10 मल्टिप्लाइड बाय येणार आपला 9 प्लस 1/10 जसं तसं ठेवला. 10 9 जर 90 प्लस 1/10 म्हणजे 91/10 आपला आन्सर आला. म्हणजे लिहितो कसं पण याला तर सिम्पली 9.1 आपला आन्सर येणार. क्लिअर आहे. सेकंड इथे दिलं आपल्याला 9 1/100. म्हणजे आधी काय करू आपण तर सिम्पली त्याला 9 मल्टिप्लाय बाय 100 प्लस करणं त्याला 1मध्ये आणि इथे आपला 100. ओके. म्हणजे 900 प्लस 1 डिवायडेड बाय 100. तर आपला आन्सर किती येणार आहे तर ते येणार आहे 9.01. कारण की आपण लास्ट 2 नंबर्स बघतो. इथे 100 दिले आहे म्हणजे आपण लास्ट 2 नंतरच आपण काय देणार तर पॉईंट देणार आहे. थर्ड काय म्हणतो नंबर आपल्याला तर थर्ड नंबर दिला आहे 453/100. ओके. कसं कन्वर्ट करायचं आपल्याला सिम्पली 4 मल्टिप्लाय बाय करू त्याला 100 नंतर प्लस 53/100. म्हणजे इथे येणार 400 प्लस 53/100. तर आपले आन्सर किती येणार तर 453/100. 2 0 म्हणजे 4.53 आपला आन्सर येते. ओके. नेक्स्ट आहे आपला 78/100. म्हणजे सिम्पली 0.78 आपला आन्सर येते. त्याच्यानंतर आहे 5/100. म्हणजे इथे काय येणार तर आपला 5/100 लिहिलेला आहे ना, तर इथे येईल आपला आन्सर काय तर इज इक्वल टू 0.5. बघ नेक्स्ट कोणता आपला तर तो आहे 5/100 अशी व्हॅल्यू दिलेली. आता लास्ट नंबर किती आहे 2 आहेत म्हणून आपण काय लिहिलं तर 0.05 असं लिहितो. त्याच्यानंतर आपला 5/10 म्हणजे आपण लिहिणार आहे 0.5. आता इथे आपला 2.10 तर याला लिहिणार 0.2. इथे आपला 20/100 तर ह्याला लिहू आपण कसं तर 0.20. ह्या झाला आपला